नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व मतदार उभे आहेत। पहिली फेरी, दुसरी फेरी अशा प्रकारे निकाल जाहीर होत होता, परंतु आज अशा प्रकारची कोणती परिस्थिती नाहीये। मतदार आणि सर्व नागरिक संभ्रमात आहेत। आपण जाणून घेणार आहोत आज या नागरिकांकडून यांच्या प्रतिक्रिया की यांना काय वाटतंय। आपलं नाव सांगा। नितीन एकनाथ साबळे। काय वाटतं तुम्हाला, काय प्रॉब्लेम वाटतो? असं आम्हाला प्रॉब्लेम वाटतंय की नाही का सर्व नाही का 9:30 वाजल्यापासून इथं संपूर्ण गर्दी नाही का बघ्याची गर्दी जमलेली आहे। तर सर्वांना नाही का निकालाची औत्सुकता ठरलेली आहे, कारण मागच्या वेळेस नाही का संपूर्ण जे भोंगे होते भोंग्याद्वारे नाही का लोकांच्या मनामध्ये नाही का असे नाही का जोश निर्माण व्हायचा, पण तो कुठेतरी खालवलाय। आणि सर्वच नाही का ज्या फेऱ्या होतात ना, कधी हा मागे तर तो कधी पुढे, ते नाही का सर्वांचे कान आतुर झालेले आहे। तर इथं कुठेतरी संशय वाटतोय आम्हाला की नाही का कोणत्या उमेदवाराला दबाव खाली टाकल्या जाते का राजकीय षड्यंत्र याच्यामध्ये निर्माण केलेला जातो। आता मधून एक अशी माहिती मिळते की सर्व निकाल हे एकाच वेळी कळवणार आहेत, पण तुम्हाला काय वाटतंय, काय तुमच्या अडचणी काय आहेत? असं आम्हाला वाटतंय की नाही का अ ब क ड आहे ना, तर संपूर्ण कधी अचा निकाल लागला पाहिजे, मग ब चा निकाल लागला पाहिजे, मग क चा आणि मग ड चा। जसे नाही का जसे जसे आघाडीवर आहे तसे तसे नाही का ते आम्हाला आमच्या कानावर निकाल लागले पाहिजेत। याच्यासाठीच आम्ही नाही का संपूर्ण हजारोच्या संख्येने कार्यकर्ते इथं जमा झालेलो आहोत। आणि आमची अपेक्षा आहे की नाही का आतमध्ये काय चाललंय, काही गोंधळ चाललाय का, काही हे तुम्हाला कळायला हवं। असं या आम्हाला कळायला हवं की नेमकं उमेदवार कोण आघाडीवर आहे कोण नाही, याच्यासाठी आम्ही नाही का जमा झालेलो आहोत। तर ही परिस्थिती आहे। आपण इतरही बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि सगळीकडे संभ्रमाची, एकंदरीत संभ्रमाची परिस्थिती बघायला मिळत आहे। आज निकालाचा दिवस, पण जवळजवळ 12 वाजलेले आहे, पण अजूनही कोणत्याही फेरीचा निकाल जाहीर झालेला नाहीये। आपण सध्या आहोत संभाजी स्टेडियम सिडको येथे। इथे माझ्याच बरोबर हजारोनी गर्दी जमा झालेली आहे। सकाळपासून अनेक लोक, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे उन्हातानामध्ये उभे आहेत, पण अजूनही एकाही फेरीचा निकाल जाहीर झालेला नाहीये। आपण इथे जमलेल्या काही कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्या बरोबर संवाद साधणार आहोत आणि काय अडचणी त्यांना येत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा, तुम्ही किती वाजल्यापासून इथे उभे आहात आणि आता 12 वाजले जवळजवळ, आणि काय परिस्थिती आहे? आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून इथे निकाल ऐकण्यासाठी आलेलो आहोत, परंतु दरवेळेस ज्या टायमाला निकाल जाहीर होतो 10 वाजल्यापासून स्टार्ट होतात भोंग्यांवर फेऱ्या, जशा जशा पेट्या फुटतील तसा तसा निकाल सांगितला जातो आणि 1-1.5 तासामध्ये निकाल त्या ठिकाणी आम्हाला मिळून जातो। परंतु आता 12 वाजत आलेले आहे। सकाळपासून आम्ही इथे उन्हामध्ये थांबलेलो आहोत। आमच्यासोबत महिला आहेत, हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत, परंतु एकही फेरीचा अजून भोंग्यावर कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिझल्ट ऐकायला आलेला नाही आणि कुठल्या प्रकारची मधून खबरही मिळत नाहीये। आम्ही सर्व लोक अस्वस्थ झालेलो आहोत, नेमकं मध्ये काय गोंधळ चालू आहे। दादा, तुम्हाला काय सांगायचंय? तुम्ही किती वाजेपासून थांबला आहात? आणि सकाळी 8:30 वाजेपासून बसलेला आहे। बघितलं, येऊन सगळी परिस्थिती बघितली पूर्ण। पोलिसांनी एवढं जबरदस्ती दांडकशाही चालू केली आहे का आतमध्ये जाऊ देत नाहीत, निकाल कळू देत नाहीत, काहीच नाहीत। आणि आमचा उमेदवार कसा आहे मध्ये त्यांना पाणी प्यायला दिलं की नाही दिलं हे सुद्धा माहित नाही, काही नाही। आमच्या माया बहिणी सकाळपासून उभ्या आहेत, कुणाला भेटू देत नाहीत, काही नाहीत। हे नेमकं चाललंय काय राजकारणाचं हेच कळत नाही। काही संपर्क वगैरे होतोय उमेदवारांबरोबर? अजिबात नाही, काहीच नाही। म्हणजे मध्ये काय फेरी होते, कोणाला मत पडते, काय गोंधळ आहे, काहीच कळायला मार्ग नाही। त्यांनी आलोचन करायला पाहिजे ना, सांगायला पाहिजे ना त्यांनी का एक फेरी झाली, एका फेरीमध्ये पुढे एका मागे, हे काहीच दाखवत नाहीत, काही नाहीत। जसं इतर ठिकाणी बघा तुम्ही, प्रत्येक क्षणाची अपडेट चालू आहे तर हा उमेदवार एवढ्या मताने पुढे आहे, हा उमेदवार एवढ्या पाठीमागे आहे। पण आमचा 27 वाडा असा आहे का राजकीय दबावापोटी असं काहीतरी षड्यंत्र उलटून टाकलं गेलं असेल अशी शंका व्यक्त करण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये मी संकोचपणे बोलतो पूर्ण का तोच राजकीय दबाव इथं वापरला जात आहे। म्हणजे इथे जे जमा झालेले नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की नेहमी जशी निवडणूक प्रक्रिया होते की 10 वाजेपासून प्रत्येक प्रभागाचं अनाउन्समेंट सुरू होते की कोण लीडवर आहे आणि कोण नाही, पण आता 12 वाजून गेलेले आहे, अजूनही तशी कोणती अनाउन्समेंट होत नाहीये। तर काही संशय त्यांना इथे वाटतोय। त्याचबरोबर गेल्या 2 तासापासून आपण बघतोय की व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज फिरवले जात आहेत आणि ह्या मेसेजमध्येही अफवा पसरवल्या जात आहेत। उगीच कोणाला तरी लीड मध्ये दाखवलेलं जाते, उगीच कोणाला तरी मतच पडले नाही असं इथे अफवा पसरवले जाते। त्यामुळे साहजिकच बाहेर संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे। लवकरच आपण इथे पूर्ण निकाल लागोपर्यंत थांबणार आहोत आणि परिस्थितीवर आपण लक्ष ठेवणार आहोत की अजून इथे काय काय घडामोडी होणार आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।